संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटती ठेवण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावाकडे राहिली ही लिहिलेली एक छक्कळ आहे. छक्कळ हा लावणीचा एक प्रकार आहे. ही पहिली राजकीय छक्कळ होती. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात महाराष्ट्राची ताटातूट होत होती. त्यातून दोन जीवांची होणारी तगमग या छकडीतून दाखवली आहे. 60-62 वर्षानंतरही अण्णाभाऊंची मैना तितकीच काळजाला भिडते. छक्कळ हा लावणीचा एक द्रुतलयीत गायला जाणारा प्रकार आहे. माझी मैना गावाकडे राहिली ही लोकप्रिय छक्कळ शाहीर अण्णाभाऊ साठे यांची. मुळात ही छक्कळ हे एक झकास रूपक आहे. वरकरणी पाहताना असं वाटतं की आपल्या बायको पोरांना गावी ठेवून पोटा पाण्यासाठी शहरात आलेल्या माणसांच्या विरहाची ही कथा आहे. परंतु मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या संदर्भातून पाहिलं तर या रूपाचा राजकीय पदर लक्षात येतो. कित्येक मराठी भाषिक विभाग अद्याप महाराष्ट्रापासून दूर विरहात आहेत असा एक गर्भित अर्थ यातून निघतो. गिरगाव त्या काळातलं चित्र यातून उभं केलंय. त्यावेळी गिरणी कामगारांची मुंबईतील वस्ती म्हणजे गिरणगाव हे लक्षात घ्यावं. गिरणगाव वसण्याच्या आधी गिरगाव अस्तित्वात होतं, परंतु ही वस्ती होती पांढरा पेशा मध्यमवर्गीय नोकरदारांची. गिरगाव पलीकडे उत्तरेला ही भायखळा, लालबाग, माझगाव, परेल तर एकीकडे वरडी, माहीम ही गावं होती. पण ती तुरळक वाड्याच्या वस्त्याची होती, बड्या इंग्रज अंमलदारांच्या बंगल्यांची. परेलला गव्हर्नर हाऊस होतं. मुंबईची बेटं मधल्या खाड्यांमध्ये भरू टाकून जोडण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं. माझगाव, भायखळा, लालबाग, परेल या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध झाल्या होत्या. आता कमी होती ती या जमिनीवर लोकांच्या होणाऱ्या वस्तीची. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली या शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या गाण्यात गावाकडे आपली बायको सोडून घाम गाळण्यासाठी मुंबईत आलेल्या कामगाराची व्यथा मांडली आहे. घरदार गावाकडं सोडून मुंबईच्या गिरणीत कामाला आलेला तो बायकोच्या आठवणीने व्याकुळ झालाय. तिची त्याला आठवण येते आणि त्यातून त्याच्या जीवाची कशी काहिली होते हे सांगणारं हे नितांत सुंदर गाणं आहे. अण्णाभाऊंचा विचारधारा समजून घेताना हे ठामपणे सांगावं लागतं की अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या साम्यवादी विचारसरणीच्या पक्षाचे ते कार्ड होल्डर म्हणजे सभासद होते. अण्णाभाऊंनी पार्टीसाठी भरपूर कार्यक्रम केले. कामगारांच्या लढ्यात संपात सभा गाजवल्या. पार्टी कार्यातून निष्क्रिय झाल्यावर त्यांनी कलापथकही स्थापन केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून शाहीर अमरशेख, दना गव्हाणकर आणि अण्णाभाऊ या त्रिमूर्तींनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच काळात लिहिलेली माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली या छकडीनं महाराष्ट्रावर आजही भुरळ घातली. पार्टी पत्रिका युगांतरमधून त्यांनी स्तंभलेखनही केलं. पुढे शाहीर विठ्ठल उमप यांनी पण या गाण्याला तरुण पिढीपुढे प्रसिद्ध करण्याची मोठी भूमिका बजावली. अण्णाभाऊ साठे हे शाहीर अमरशेख सारखे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते. मुंबई इलाक्याची गुजरात आणि महाराष्ट्राशी फाळणी केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकांचं म्हणणं होतं की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे. त्यात डांग, उमरगाव, बेळगाव, निपाणी, पाचवड अशा 42 गावांचा समावेश होता. पण प्रत्यक्षात उंबरगाव गुजरातमध्ये दिलं आणि बेळगाव कर्नाटकात गेलं. त्याचं दुःख अण्णांनी या गाण्यातून ही लावणी नाही असं व्यक्त केलं. माझी मैना गावाकडे राहिली म्हणजे उंबरगाव, बेळगाव यांना त्यांनी मैना म्हणून संबोधलं आणि त्या इकडे महाराष्ट्रात आल्या नाहीत, गावाकडेच राहिल्या असं सांगितलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी, लेखक होते. त्यांचं लेखन सामाजिक राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेलं होतं. ते मार्क्सवादी, आंबेडकरवादी विचारांचे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मातंग समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालबाई होते. जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. अण्णाभाऊंनी 2 विवाह केले. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे आणि दुसरी पत्नी जयवंता साठे होत्या. त्यांना 3 अपत्ये होती. अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा, कादंबरी आणि कवितांचं लिखाण केलं. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यानं अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांगीण मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांनी पोवाडे, गीत आणि लावण्यांच्या माध्यमातून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांना लोकशाहीर पदवी दिली. त्यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं निधन 18 जुलै 1969 झालं.
निखारा, नवती, फरारी, पिसाळलेला माणूस, जिवंत काळतूस, आंबी, खुंडवाळा, गजावाळा, बरा, बाध्या, कंजारी, चिरानगरची भूतं, कृष्णाकाठच्या कथा, त्यांच्या चित्रा, फकीरा, वारणेचा वाघ, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता, रत्ना, रूपा, गुलाम, चंदन, मथुरा, आवडी, वैर, पाझर या कादंबऱ्या, अकलेची गोष्ट, देशभक्त, घोटाळे, शेटजींचं इलेक्शन, बेकायदेशीर, पुढारी मिळाला, लोकमंत्र्याचा दौरा, माझी मुंबई, कापऱ्या चोर, मूक मिरवणूक ही त्यांची लोकनाट्य, इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान हे त्यांचं साहित्य, त्याचबरोबर नाटकं. अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन ख्यातनाम मराठी साहित्यिक ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेला एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सिधोजी साठे तर आईचं नाव वालबाई होतं. त्यांचं मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. त्यांचं शालेय शिक्षण झालेलं नव्हतं, तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवलं. 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामं त्यांनी केली. मुंबईत कामगारांचं कष्टमय दुःखाचं जीवन त्यांनी पाहिलं. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. 1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणं त्यांनी ऐकली. पक्षाचं कामही ते करत होतेच, तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी पडल्यानं ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलत भावाच्या तमाशाच्या फळात ते काम करू लागले. पुढे 42च्या चळवळीत सहभाग झाल्यामुळं ब्रिटिश सरकारनं त्यांच्यावर पकड वॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचंही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागलं. त्यांनी लिहिलेला स्टालिनग्राडचा पोवाडा 1943 साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी 1944 साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीनं लाल बावटा कलापथक स्थापन केलं. या कलापथकावर सरकारनं बंदी घातली. अमळनेरचे अमर हुतात्मे आणि पंजाबचा दिल्लीचा दंगा या काव्यरचना 47 साली प्रसिद्ध झाल्या. पंजाब दिल्लीचा दंगा या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचं आव्हान त्यांनी केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये आदींचा समावेश होता. महाराष्ट्राची परंपरा 1950 या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला. त्याचप्रमाणे मुंबई कोणाची या लोकनाट्याचं महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट 1945, देशभक्त, घोटाळे 1946, शेटजींचं इलेक्शन 46, बेकायदेशीर 47, पुढारी मिळाला 1952, लोकमंत्र्याचा दौरा 52, त्यांची अनेक काही लोकनाट्य अण्णाभाऊंनी तामाशिक जे आहे तमाशाला आधुनिक लोकनाट्याचं रूप दिलं. अण्णाभाऊंच्या साहित्यात कथा, कादंबऱ्यांची निर्मिती ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काळतूस, आंबी, खुंडवाडी अशा बऱ्याच कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. पुढे मात्र दारिद्र्याच्या आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षानं आलं. मराठी साहित्यातील प्रतिष्ठिकांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव, मुंबई येथे त्यांचं निधन झालं. रशियाच्या इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटी याच्या निमंत्रणावरून ते 61 साली रशियालाही गेले होते. तेथे अनुभवावर आधारित माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विद्यापीठात अण्णाभाऊंवर 11 प्रबंध सिद्ध केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू करण्यात आलं आहे. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषांमध्ये भाषांतरं झालेली आहेत.